नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण संडे स्पेशल कोळंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी या ठिकाणी बनवणार आहोत। तर या बिर्याणीसाठी मी फ्रेश मसाला बनवला आहे, ज्यामुळे याची चव अजूनच छान लागते। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण एक हिरवी मिरची कट करून टाकायची आहे। त्यानंतर यामध्ये थोडी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 10 ते 12 पुदिन्याची पानं आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि याचं बारीक असं वाटण बनवायचं आहे। वाटण बारीक होत नसेल तर थोडंसं 2 चमचे पाणी टाकलं तरीही चालेल। आता या ठिकाणी अर्धा किलो मी प्रॉन्स घेतले आहे, जे स्वच्छ धुवून मधली शीर काढून घेतली आहे। यावर आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे आपण वाटण तयार केलं आहे ते सर्व या कोळंबीला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी ही आपल्याला मॅरिनेट करायला बाजूला ठेवायची आहे, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ही मॅरिनेशनसाठी ठेवू शकतात। तर याला चांगलं आपण हे वाटण लावून घेऊयात, झाकण ठेवायचं आणि फ्रीजमध्ये मी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे। आता आपण फ्रेश मसाला बनवणार आहोत। तर पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे धणे घ्यायचे आहे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरं घ्यायचा आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा काळे मिरे घेतले आहे, 1 स्टार फूल घेतला आहे, 1 मसाला वेलदोडा घेतला आहे। त्यानंतर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहे, 1 जावित्रीचा तुकडा घ्यायचा आहे, 4 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी 2 तुकडे दालचिनीचे घेतले आहे, 1 तमालपत्र घेतला आहे, ज्याचे मी आता तुकडे करून टाकणार आहे, म्हणजे भाजताना ते व्यवस्थित भाजलं जातं। आणि 4 ते 5 मी या ठिकाणी तिखट चवीच्या लाल मिरच्या घेतल्या आहे। फक्त 1-अर्धा मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला भाजायचा आहे। खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही आणि खूप जास्त भाजायचा सुद्धा नाही आहे, फक्त 1-अर्धा मिनिट आपल्याला लो फ्लेमवर भाजायचा आहे। गार झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर तयार करून घेणार आहोत। एकदा तुम्ही हा मसाला वापरून बिर्याणी करून बघा, अप्रतिम चवीची बिर्याणी तयार होते। अगदी फ्रेश मसाले आहेत, त्यामुळे खूप छान लागते। तर आपली इथली दुसरी स्टेपसुद्धा रेडी आहे, मसाला रेडी आहे। आता कढईमध्ये मी अर्धा कप इतकं तेल घेतलं आहे। आता आपण बेरिस्ता म्हणजे तळलेला कांदा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी पातळ लांबट आकारात कट केले आहे। ते हाताने थोडे चुरून घ्यायचे आणि मग तेलामध्ये टाकायचे, म्हणजे ते अगदी एकसारखे तळले जातात। अगदी खरपूस होईपर्यंत, गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर बघा, कांदासुद्धा खूप जास्त तळला गेला की त्याची चव कडवट लागते, त्यामुळे कांदा व्यवस्थित तळून घेणं खूप गरजेचं आहे। असा सोनेरी रंग आला की ते आपण काढून घेणार आहोत, कारण याची कुकिंग प्रोसेस नंतरही चालू असते, याचा रंग नंतरसुद्धा बदलतो। तर हे बघा, अशा प्रकारे तळला गेला कांदा की ताटात काढायचा। सुरुवातीला तो नरम असतो, पण जसा गार होतो तो कुरकुरीत तयार होतो। तर बेरिस्ता आपला रेडी झाला आहे। आता राहिलेल्याच तेलामध्ये आपल्याला 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक कट करून टाकायचे आहे, 1 हिरवी मिरची टाकली आहे। आता बघा, तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतात। यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा इतकी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे। अगदी कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। 1 तमालपत्र मी तोडून यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये 3 टोमॅटो अगदी बारीक कट करून टाकले आहे। तर मीडियम साईजचे 3 टोमॅटो होते ते मी यामध्ये टाकलेले आहे। आता टोमॅटो चांगलं शिजवून घेणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी यामध्ये टोमॅटो लवकर शिजावे म्हणून पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊयात झाकण ठेवून। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। टोमॅटो चांगला शिजलेला आहे, त्याला असं थोडंसं मॅश करून घ्यायचं चमच्याने। तेलही खूप छान सुटलं आहे आता टोमॅटोला। यामध्ये पुन्हा आपण पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे आणि तयार केलेला बिर्याणी मसाला मी यामध्ये टाकून घेतला आहे। आता तेलामध्ये हे मसाले चांगले परतवायचे आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। तळलेला जो कांदा होता त्यातला साधारण अर्धा कप इतका कांदा मी यामध्ये टाकून घेणार आहे। त्याचबरोबर हे थोडंसं परतवलं गेलं की मॅरिनेट केलेले सर्व प्रॉन्स यामध्ये टाकायचे आणि 1-2 मिनिटासाठी चांगले परतवून घ्यायचे आहे। तसं प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही, तरीसुद्धा आपण हे चांगले आधी परतवून घ्यायचे मसाल्यांमध्ये, म्हणजे यांची चव छान लागते। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे।
मी थोडंसं मीठ पुन्हा यामध्ये वाढवलं आहे, कारण आपण मसाले खूप सारे यामध्ये घातले आहे। आता झाकण ठेवून देऊयात आणि याला चांगलं वाफवून घेऊयात। तर मस्त या ठिकाणी आपला मसाला रेडी झाला आहे। छान सुगंध येतो या मसाल्यांचा। आता आपण लेयरिंग करणार आहोत। यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना टाकला आहे आणि मी या ठिकाणी 3 कप बॉइल्ड राईस घेतला आहे। याआधी सुद्धा चिकन बिर्याणीसाठी बॉइल्ड राईस कसा बनवायचा मी हे डिटेलमध्ये सांगितले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात किंवा लवकरच याची रेसिपी सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, म्हणजे तुमचा बॉइल्ड राईस सुद्धा असा परफेक्टच तयार होईल। आता आपल्याला राईसची एक लेयर करून घ्यायची आहे। तर साधारण 3 कप इतका हा बॉइल्ड राईस आहे। दुपारच्या जेवणामध्ये 4 व्यक्तींना ही बिर्याणी व्यवस्थित पुरते, पोटभरीची होते। आता आपण यावर 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि जो बेरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आहे त्याची एक लेयरिंग करायची। पातळ असे टाकायचे हे कांदे, खूप जास्त टाकायचे नाही आता। त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि केसरचं पाणी टाकायचं आहे। केसरचं पाणी नसेल तर तुम्ही येलो फूड कलर यावर पाण्यामध्ये मिक्स करून तो टाकू शकतात। ग्रीन कलर टाकला जातो बऱ्याच ठिकाणी, पण शक्यतो प्रिझर्वेटिव्ह कलर वापरू नये। थोडीशी कोथिंबीर टाकायची। असे 4 होल मी या ठिकाणी केले आहे आणि थोडेसे कोकमाचं अगळ होतं जे मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, ते पाणी कोकमाचं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। साधारण पाव कप इतकं हे पाणी आहे आणि हे आता आपण व्यवस्थित एकदा चमच्याने पुन्हा बंद करून देऊयात होल, म्हणजे आपल्या याला वाफ छान बसते। आता इथे महत्त्वाची स्टेप आहे, अगदी घट्ट असं झाकण ठेवायचं आणि कढईच्या खाली किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही बिर्याणी बनवली आहे त्याखाली एक असा लोखंडी तवा ठेवायचा आणि घट्ट बसणारं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी ही बिर्याणी पूर्णपणे वाफवून घ्यायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे 10-15 मिनिटं झाले की तुम्ही बघू शकताय छान आपली इथे ही बिर्याणी रेडी झाली आहे। याचं झाकण शक्यतो उघडायचं नाही, अशीच ही गॅस बंद करून आपल्याला 10 मिनिटांसाठी वाफवत ठेवायची आहे। तर अशी आपली इथे प्रॉन्स म्हणजेच कोळंबी बिर्याणी रेडी झाली आहे। तुम्ही सुद्धा या संडेला या पद्धतीने करून बघा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।